क्रीडा पत्रकारितेमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। 2020 ते 2024 या कालावधीतील 5 वर्षांच्या पुरस्कारांचा वितरण सोहळा भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले, ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया विजू पेंडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। कैलासवासी आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार, ज्यामध्ये 7,000 रुपयाचा धनादेश, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असं ह्या पुरस्काराचं स्वरूप होतं। 2021 चा हा पुरस्कार तुषार वैती, 2022 चा हा पुरस्कार प्रसाद लाड, 2023 चा हा पुरस्कार जयेंद्र लोंढे आणि 2024 चा हा पुरस्कार रोहित नाईक यांना प्रदान करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। तसेच कैलासवासी महेश बोभाटे क्रीडा पत्रकार 2020 चा पुरस्कार, या पुरस्काराचं स्वरूप होतं 10,000 चा धनादेश, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह। 2020 चा हा पुरस्कार कैलासवासी द्वारकानाथ संजगिरी यांना देण्यात आलाय। त्यांच्या मरणोत्तर त्यांचा हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव सनील यांनी स्वीकारल्याचं पाहायला मिळालं। 2021 चा पुरस्कार शरद कद्रेकर यांना देण्यात आला, तर 2022 चा पुरस्कार संजय परब यांना प्रदान करण्यात आला। 2023 च्या पुरस्काराने विजय साळवी यांना सन्मानित करण्यात आलं, तर कैलासवासी महेश बोभाटे क्रीडा पत्रकार 2024 चा पुरस्कार सुभाष हरचेकर यांना देण्यात आला। यावेळेला कोविड काळापासून विविध कारणांमुळे हे पुरस्कार वितरण रखडले होते, मात्र यंदा पारदर्शक निवड प्रक्रियेद्वारे पत्रकारांची निवड करण्यात आली। राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा विश्वात पत्रकारांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी देखील व्यक्त केलं। तर मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आलेल्या क्रीडा पत्रकारांच्या पुरस्काराचे अनुकरण विविध राज्यातील संघटनांनी करावे, असे मत देखील या वितरण सोहळ्याचे कौतुक करत असताना भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनी व्यक्त केलं। खूप चांगलं वाटलं आणि संदीप चव्हाणचा मी मनापासून आभार प्रकट करतो की पत्रकारांना पुरस्कार देणं हे एक एकदम महत्त्वाचं काम केलेलं आहे संदीप आणि त्यांची टीमनी, आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने हे स्टार्ट केलेली आहे। मला वाटतं की देशात हर वो स्टेट में ये होना चाहिए, हर स्पोर्ट्स रिपोर्टर को अवार्ड मिलना चाहिए, और अगर ये ऐसा होता है तो बहुत अच्छा काम होगा और दिल लगा के स्पोर्ट्स के लिए काम भी करेंगे, और स्पोर्ट्स से बहुत कुछ सीखने को मिलता है। खेलने से ही नहीं आपको सीखने को मिलता है, आप लिखते हो तभी भी बहुत कुछ आपको है ना समझ आता है। तो आज मुझे बहुत खुशी हुई कि संदीप भाई ने और उसकी टीम ने मुझे आज बुलाया, और ये बीजू सर के साथ में, और जो मंच पे बैठे थे उन सभी लोगों का तहे दिल से है ना मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ। थैंक यू।